महाराष्ट्रामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा. मित्रांनो, जाणून घेऊया पुढील 5 दिवस कसा असेल आणि आज राज्याच्या कोणकोणत्या भागांना बसणार जोरदार फटका. समोर पाहताय की महाराष्ट्रावरती आज दिवसभरामध्ये 750 ते 752 एवढ्या कमी दाबाचा हेक्टोपास्कल कमी दाब तयार होत आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सकाळपासूनच या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल. आज सोमवार असल्याने सध्या चाकरमान्यांचे देखील या ठिकाणी हाल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण जर दुपारी 2 नंतर जर पाहिलं तर राज्याच्या साधारणतः सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर पुणे, सोलापूर, नगर, सातारा, सांगली, धाराशिवच्या काही भागात देखील हा पाऊस दुपारनंतर अतिशय मुसळधार स्वरूपामध्ये बरसेल. काही भागामध्ये मध्यम तर काही भागात हलका पाऊस राहील. सोलापूर, अकलूज, पुणे, लातूर, नगर, संभाजीनगर, नाशिक या भागात देखील जोरदार पावसाचा इशारा आपण आज देत आहोत. संध्याकाळी 4-5 नंतर या भागात पाऊस पडेल. लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना तसेच संभाजीनगर, जळगाव, मालेगाव या भागाला संध्याकाळच्या वेळेस जोरदार पावसाचा इशारा आपण देत आहोत. त्यानंतर संध्याकाळी रात्री 10 वाजता पाहिलं नांदेड, वाशिम, चंद्रपूर, शेगाव, अमरावती, बुलढाणा, जळगाव या पट्ट्यामध्ये कमी दाब तयार होऊन या भागात देखील हा पाऊस राहील. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागाला रात्री उशिरा पाऊस झोडपेल. धन्यवाद.